युद्धाचे ढग पुन्हा दाटले आहेत. अमेरिकेचा वाटाघाटीतून बाहेर पडण्याचा इशारा समोर आला. इराणनं अटी मान्य न केल्यास लष्करी कारवाईचा अमेरिकेनं इशारा दिला. इराण सैन्यासोबतच्या शांतता चर्चेत पुन्हा एकदा अडथळा निर्माण झालाय. अमेरिका या चर्चेतून पूर्णपणे बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इराणनं अटी मान्य केल्यास अमेरिका पुन्हा एकदा लष्करी कारवाईचा मार्ग अवलंबेल असा इशाराही अमेरिकेकडून आता देण्यात आला आहे. तर अमेरिकेनं मनमानी थांबवावी, इराणनं रोखठोक पवित्रा घेतला. इराणच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रेजा तलाईनिकी यांनी स्पष्ट निर्देश दिलेत. अमेरिकेनं मनमानी थांबवावी असे स्पष्ट निर्देश इराणच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रेजा तलाईनिकी यांनी दिले. जगावर स्वतःची धोरणं लादण्याचे अमेरिकेचे दिवस आता संपले तसंही त्यांनी जाणीव करून दिलेत. अमेरिकेची हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट संकेत रेजा यांनी दिला आहे. तर दुसरीकडे इराण कोसळण्याच्या मार्गावर असल्याची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची इराणची विनंती आहे. इराण नेतृत्व संकट सोडवू शकेल असा विश्वास वाटतोय अशा शब्दात ट्रम्प यांनी इराणची कानउघडणी केली आहे. UAEनं 1 मे पासून पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं भीषण हल्ला चढवला. अफगाणिस्तान विद्यापीठ आणि घरांना लक्ष्य करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानच्या गुनार प्रांतात पाकिस्तानचा हल्ला मानला जातो. क्षेपणास्त्र आणि तोफगोळ्याच्या माऱ्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानातील 85 जण हे जखमी झाले आहेत. गुनार प्रांताची राजधानी अझदाबाद येथे सय्यद जमालुद्दीन अफगाणी विद्यापीठावर तोफगोळे डागण्यात आले. यात 30हून अधिक विद्यार्थी प्राध्यापक जखमी झाले असून इमारतीचंही मोठं नुकसान झाले. Thank you.